मॅडम, आज तुम्ही सगळ्यांच्या आधी चक्क किचन मध्ये आज काही विशेष? काय कमाल खमंग सुगंध सुटलाय. खमंग वास येणारच, गुळपोळी करते ना. अहो मग मला सांगायचं ना, तुम्ही कशाला करता हे सगळं? द्या मी करते. मी ना एका खास माणसासाठी करते, कमळीसाठी. असं होय, पण आज असं खास काय आहे? सुजाताताई, कमळी जेव्हा जेव्हा माझ्या समोर येते किंवा या आपल्या घरात येते ना, तेव्हा असं ती सगळं घर उजळून टाकते असं वाटतं. कमळीने आपल्या घरासाठी काय काय केलंय, म्हणून मला असं वाटलं आज तिच्यासाठी काहीतरी खास करावं, म्हणून गुळपोळी करते. खरंच कमळी आहेच खूप कमाल, आणि तिच्यासाठी करायचं म्हटलं तर खासच असलं पाहिजे. हो ना, म्हणून तर खास गुळपोळी करण्यासाठी मी पितांबरी रुचियाना गुळाची पावडर वापरतेय, खास. पितांबरी रुचियाना गुळ पावडर, त्याची काय गरज आहे? अहो मॅडम, तुमच्या हाताला अशी ही खूप वेगळीच चव आहे. सुजाताताई, चव ना नुसती जिभेवर राहून चालत नाही, ती माणसाच्या मनात सुद्धा राहायला पाहिजे. नात्यात जर गोडवा हवा असेल ना, तर चवीत सुद्धा गोडवा पाहिजे. आणि पितांबरी रुचियाना गुळाची पावडर म्हणजे काय? अस्सल गोडवा आणि शुद्धतेची खात्री. आणि या गुळाची गुळपोळी तुम्ही पण खाऊन बघा, कशी खमंग लागते ती. कमळीला पण नक्की आवडेल. हो, हे बरोबर बोललात तुम्ही. आजी, आज चक्क तुम्ही किचन मध्ये? अगं अहो काय खमंग वास म्हणायचा यो. येतोय ना खमंग वास? बरं झालं तू थेट किचन मध्ये चालीस ते. हा सगळा घाट तुझ्यासाठी तर घातलाय. माझ्यासाठी? हो मग, हे घे, खाऊन बघ. क्या बात आहे आजी. अहो जगात भारी झाली आहे गुळपोळी. आजी एक घास खाऊन माझी दाढ खवळली. अजून मिळेल काय? अगं अजून का नाही मिळणार? खा खा, पोटभर खा. घे घे. लय बरी, लय बरी. टाक. अगं हॅलो. हा मॅडम, बोला. काय आवडलं का स्केच? काय मिस्टर, तुमची 31st नशा अजून उतरलेली दिसत नाहीये. काय 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 बोलायचंय तुम्हाला? जरा क्लिअर सांगाल का? म्हणजे तुम्ही माझ्याऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीचं स्केच दिलंय मला. काय? नाही 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 नाही, हे हे असं कसं काय शक्य आहे? कसं म्हणजे? अहो ही कोणीतरी भलतीच मुलगी आहे, म्हणून तर मी कॉल केला ना. मॅडम ऍक्च्युली काय झालंय, दुसऱ्या क्लायंटचं जे स्केच होतं ते तुमच्याकडे आलंय आणि तुमचं स्केच त्यांच्याकडे गेलंय. बरं ठीक आहे, पण माझं स्केच मला कधीपर्यंत मिळेल? मी आता बाहेर जातोय, पण मी त्या पार्टीला फोन करून ते स्केच मागून घेतो. डोंट वरी, उद्यापर्यंत तुम्हाला तुमचं स्केच परत मिळेल. हा, पण तुमच्याकडे जे आता स्केच आहे ते परत कधी मिळेल मला? नाही आता तर शक्य नाही, मी उद्या आणून देते. उद्या? ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. ओके. सॉरी मॅडम, सॉरी. काय ग रागिणी, आणि हा फोटो बघ ना. हे, या फोटोवरनं तुला राजन आणि गौरी या दोघांच्यातलं काहीतरी दिसतंय का? या फोटोत काही साम्य दिसतंय का? हे आई, हिचे डोळे आणि नाक आहे ना,
हे मला राजनसारखं दिसतंय आणि कान गौरीसारखे वाटतायत. छे ग छे, मला तर दूर पर्यंत असं काही यांच्यामधलं साम्य दिसतच नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचंय की ही राजनची मुलगी नाहीये? असं नाहीये, असं मी काही म्हटलंय का? संशयाला जागा आहे ना. मग आता तू काय करणार काय आहेस सांगशील? एक आयडिया हा. आहे, आयडिया. हॅलो, हा मॅडम बोला, काय काम काढलं? काम असल्याशिवाय फोन करते का? एक फोटो पाठवलाय, त्याचा शोध घ्यायचाय आणि जिथे कुठे ती सापडेल त्याची खबरबात मला द्यायची. कळलं? रागिणी, हा. ही जी मुलगी आहे ना, ती तुझ्या सासूच्या किंवा तुझ्या नवऱ्याच्या हाती पडण्या अगोदर आपल्या हाती पडली पाहिजे. म्हणजे मग आपली सगळी कोडी आहेत ना अशी दूर होतील. कमळे, ए कमळे, अगं तू इथे येऊन बसलीस वय आणि मी तुला केव्हापासून हाका मारवले आणि तुला काय ऐकू ना झालं वय ग? नाही आलं ऐकू. काय झालंय? निंगे का कुणास ठाऊक मी चुकतोय का असं वाटायलंय. म्हणजे आणि तुला असं का वाटायले? आजचा पेपर अजिबात चांगला गेला नाही बघ माझा. हा? काय बी? अगं तू केवढी हुशार आहे आम्हाला काय माहित नाही वय आणि तुला पेपर अवघड जातोय वय ग? अगं खरं सांगालोय, गंडवत नाही. कमळी, काय झालं? तू अपसेट होतीस म्हणून आलो मी. सर ती म्हणाली की तिला आजचा पेपर अवघड गेलाय म्हणून. खरं मला तर काय पटना, उगाच काय बी गंडवायली. अहो आजपर्यंत तिला कुठलाच पेपर एवढा अवघड नाही गेला, मग आज काय झालंय? सर उलट आमचा आबा तर गावभर सांगत फिरायचं कुठली बी अवघड गोष्ट सोपी करावी तर ती आमच्या कमळीनं. होय की नाही कमळे? वय दर पेपरच्या आधी आबा मला समजून सांगायचं. ते तसं बोललं का मग मला धीर यायचा. म्हणजे तुला आबांचे शब्द आठवत आहेत, बरोबर? आता एक काम कर, रोज पेपर द्यायच्या आधी 2 मिनिटं डोळे मिटून शांत बस आणि असं इमॅजिन कर की तुझे आबाच तुझ्याशी बोलतायत, तुला धीर देत आहेत. मग बघ तुला पेपर सोपे जातात की नाही. वय वय लय भारी आयडिया आहे सर, मी बी हेच करतो.